जोरदार टाळ्या वाजवून आपण या प्रकाशन सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शवूया। सर्व सन्माननीय त्यांच्या तालुक्याचे संघटनेच्या कृपया अशा सोहळ्यात उत्कृष्ट संगीताची गरज असते। मी साऊंड सिस्टम बहरी वर्डचे तयार करून प्रत्येक शिक्षकाला आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी कार्य श्री सौरे सर करीत असतात। आदरणीय बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाने आदरणीय दीपक दादा आणि वंदना ताई या शिक्षकांचा गौरव करीत आहेत। म्हणजे हा दुःख सरकार योग म्हणावा की येथेच शिरपूर आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर गावातील आणि करीत आहेत आपल्या धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब। त्यांची व्हिडिओ चित्रफित सुरू आहे। करूया आणि ते लक्ष्मी नारायणाचा हा पुरस्कार स्वीकारित आहेत। त्यांचे पूज्य पिताश्री या सन्मान सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत। आदरणीय ताईसाहेब बाळू गावित सरांचा आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कृत करतात आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ त्यांचाही निवृत्त शिक्षक श्री राजा पवार सर आणि ते अध्यक्ष पेन्शनर संघटना असोसिएशन धुळेचेही आहेत। आदरणीय दादांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण या सत्कार सोहळ्यामध्ये स्वागत व सत्कार करूया। त्यांचं स्वागत व सत्कार आमचे मित्र श्री योगेश धात्रक सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। या आदर्श शाळातील मुख्याध्यापक ज्यांनी या शाळा घडवल्या त्यांना मनापासून महाराष्ट्र शिक्षक संघटना मानाचा मुद्रा करते। आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य सरपंच साहेब यांच्या उपस्थितीत हा सत्कार स्वीकारित आहे। पखरूनपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथील आदर्श शाळा आणि त्याचा हा पुरस्कार सामान्य शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी ग्रामस्थ हा सत्कार स्वीकारित आहे। सर्व आदर्श शिक्षकांसाठी आदर्श शाळा विज्ञान महिलाळे एक मिनिट आपल्या जिल्ह्यातील बापूसाहेब आणि मंचावरील सर्व मान्यवरांना मी जाणीव करून देतो की आपल्या जिल्ह्यातील केवळ आणि केवळ एकच शिक्षकाला रवींद्र वाकळे सर यांनी करावं अशी मी वाकळे सरांना विनंती करतो। त्यांचा सत्कार PM पाटील सरांनी करावा अशी मी PM पाटील सरांना दिलगिरी व्यक्त करतो। अभिनंदन। यानंतर अध्यक्ष नवीनचंद्र भदाणे सर यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या सर्व अथक परिश्रमातून सदरचे कार्य चालू आहे। आमची ही कमिटी दरवर्षी हा पुरस्कार वितरण करत असते। जिल्ह्यातील एक शिक्षक आणि एक आदर्श शिक्षक एक म्हणजे चारी तालुक्यातून एक असे आदर्श शिक्षक तसेच एक आदर्श अशी शाळा प्रत्येक तालुक्यातून एक त्याप्रमाणे 4 आदर्श शाळा आणि एक नवीन पुरस्कार असा चालू केलेला आहे। जे शिक्षक आपल्या जीवनामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा पुरस्कार नाही आणि ज्यांचं वय 55 वर्ष आहे आणि फक्त ते शिकवण्याचं अविरत असं सरस्वतीचे पूजक आहे अशा शिक्षकांसाठी एक प्रेरणादायी असं एक पुरस्कार सुरू केलेला आहे। ते जीवन गौरव शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे। या ठिकाणी आम्हाला प्रेरणा देणारे बापूसाहेब शिवाजीराव दहिते आणि त्यांचा सर्व पदाधिकारी तसेच या साठी खास करून जिल्हा परिषद अध्यक्ष बापूसाहेब दहिते तसेच उपाध्यक्ष देवेंद्रजी पाटील, शिक्षण सभापती नूतनताई पाटील, गस बँकेचे गटनेते आबासाहेब CM देसले तसेच
चेअरमन चंद्रकांत शिंदे, दत्तात्रय शिंदे सर, तसेच सत्यसा सर, नूतनताई पाटील, वंदनाताई गुजर या तर आज या कार्यक्रमासाठी खास करून आम्हाला उपस्थिती दिली. आमच्या शिक्षक बंधूंचा गुणगौरव सोहळा हा एक उत्कृष्ट रीतीने झाला. मित्रांनो, आमची ही महाराष्ट्र शिक्षक संघटना दरवर्षी अशा उपक्रमशील शिक्षकांना ही त्यांचा गौरव करत असते की जेणेकरून आमचा शिक्षक हा समाजामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करतो, एक समाजाला एक दाखवून देत असतो. आणि जे काही प्रगत महाराष्ट्र माध्यमाने आमची प्रत्येक शाळा जिल्ह्यातील ही एक चांगल्या रीतीने दिसायला लागली आणि प्रत्येक शाळा ही डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. जवळजवळ 50% शाळा हे आमच्या धुळे जिल्ह्यातल्या डिजिटल झालेल्या आहे आणि डिजिटल झाल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना जे काही त्यांच्या कन्सेप्ट असतात त्या पटकन समजत असतात आणि या आदर्श शाळा तसेच गुणगौरव सोहळा आम्ही या ठिकाणी करतो. आणि यावेळेस सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिरपूर तालुक्यातील मैराळे सरांना गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला. जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. एवढं बोलतो. जय हिंद, जय